आणि जपानच्या या सफरीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण जपानी भाषेचा अगदी पहिला पण सगळ्यात महत्त्वाचा धडा शिकणार आहोत. म्हणजे कोणाला तरी पहिल्यांदा भेटल्यावर स्वतःची ओळख कशी करून द्यायची. चला मग सुरू करूया. तर तुम्ही तयार आहात जपानी शिकायला? मला माहितीये, एक नवीन भाषा शिकणं, एका नवीन संस्कृतीत डोकावून पाहणं हे खूपच रोमांचक असतं. आणि आज आपण जे काही शिकणार आहोत ना, ते अगदी सोपं आहे, पण जपानमध्ये किंवा कुठल्याही जपानी व्यक्तीशी बोलताना खूप खूप उपयोगी पडणार आहे. चला मग सुरुवात करूया. अच्छा, विचार करा, जेव्हा आपण कोणाला पहिल्यांदाच भेटतो तेव्हा बोलायला सुरुवात कशी करायची. जपानीमध्ये ना यासाठी काही खास शब्द आहेत. चला बघूया तुमची पहिली भेट एकदम अविस्मरणीय कशी करता येईल. हा बघा, पहिला शब्द हाजिमे मा शिते. माझ्यासोबत म्हणून बघा, हाजी मे मा शिते. आता हा शब्द आहे ना, तो फक्त आणि फक्त तेव्हाच वापरायचा जेव्हा तुम्ही एखाद्याला आयुष्यात पहिल्यांदाच भेटताय. याचा अर्थ साधारणपणे असा होतो की तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. किती छान सुरुवात आहे, नाही का? चला परत एकदा म्हणूया, हाजिमे मा शिते. आणि तुमची ओळख झाली की संभाषण संपवताना म्हणायचं दोजो योरोशिकू ओनेगाई शिमासू. मला माहितीये, हा शब्द थोडा लांब वाटतोय, पण घाबरू नका. आपण तो तुकड्यांमध्ये म्हणूया, म्हणजे सोपा जाईल. माझ्या मागे म्हणा, दोजो योरोशिकू ओनेगाई शिमासू. आता सगळे एकत्र, दोजो योरोशिकू ओनेगाई शिमासू. परफेक्ट. याचा अर्थ काय होतो तर तुमच्याशी चांगले संबंध ठेवण्याची माझी इच्छा आहे, किंवा प्लीज माझ्याशी चांगले वागा. म्हणजे बघा, हे बोलून तुम्ही भविष्यासाठी एक पॉझिटिव्ह नातं तयार करता. ठीक आहे, आता आपण ओळख करून देताना स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल कसं बोलायचं ते बघूया. म्हणजे मी, तुम्ही, तो किंवा ती या सगळ्यांसाठी जपानीमध्ये नक्की कोणते शब्द आहेत? या टेबलकडे बघा. सगळ्यात पहिला आहे वाताशी म्हणजे मी, मग आहे आनाता म्हणजे तुम्ही, आणि तिसरा आहे आनोहितो म्हणजे ती व्यक्ती किंवा तो व्यक्ती. पण खरी गंमत आहे चौथ्या शब्दात, आनो कता. हा शब्द जास्त आदरपूर्वक आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, ते गृहस्थ किंवा त्या बाईसाहेब, अगदी तसाच. आता ही गोष्ट नीट लक्षात घ्या, ही खूप महत्वाची आहे. जपानी संस्कृतीमध्ये आहे ना, आनाता म्हणजे तुम्ही हा शब्द खूप कमी वापरतात. म्हणजे सारखं तुम्ही तुम्ही असं म्हणण्याऐवजी ते समोरच्या व्यक्तीच्या नावापुढे सान लावतात. असं केल्याने ना बोलणं जास्त पर्सनल आणि आदरपूर्ण वाटतं. तुम्ही त्या व्यक्तीला नावाने ओळखता हे दाखवता, त्यामुळे हे जास्त स्वाभाविक वाटतं. ओके, तर आता आपण लोकांच्या व्यवसायाबद्दल बोलूया आणि त्यांना आदराने कसं बोलवलं पाहिजे ते बघूया. जपानीमध्ये नावापुढे लावलेले आदरार्थी शब्द खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. हा बघा, हा आहे सगळ्यात जास्त वापरला जाणारा आदरार्थी प्रत्यय, सान. म्हणजे सान हा तुम्ही जवळजवळ कोणाच्याही नावापुढे लावू शकता. जसं आपण मराठीत श्री किंवा श्रीमती लावतो ना, अगदी तसंच. समजा सुझुकी सान. हे वापरणं एकदम सेफ आणि कॉमन आहे. आता इथे आपण सान आणि चान मधला फरक समजून घेऊया. सान तर आपण बघितलंच, तो एक फॉर्मल आणि सगळ्यांसाठी वापरता येणारा प्रत्यय आहे. पण चान हा प्रत्यय लहान मुलांसाठी किंवा खूप जवळच्या मैत्रिणींसाठी, कुटुंबातल्या लोकांसाठी वापरतात. तो खूपच इन्फॉर्मल आणि प्रेमाने वापरला जातो. चला आता काही कॉमन व्यवसायांची नावं जपानीमध्ये शिकून घेऊया. म्हणजे तुम्ही लोकांच्या कामाबद्दल सहज बोलू शकाल. या टेबलकडे लक्ष द्या. शिक्षकांना म्हणतात सेन्सेई, विद्यार्थ्याला म्हणतात गाकुसे, कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला काय म्हणतात, काईशाइन, आणि डॉक्टरला म्हणतात इशा. हे शब्द रोजच्या बोलण्यात खूप कामी येतात, लक्षात ठेवा. आता ओळख देताना आपण कुठून आलो आहोत, आपलं राष्ट्र कोणतं हे सांगणंही तितकंच महत्त्वाचं आहे, बरोबर? चला बघूया की आपल्या देशाचं नाव जपानीमध्ये कसं घ्यायचं. हे तर खूपच सोपं आहे. तुम्हाला फक्त कोणत्याही देशाच्या नावापुढे जिन हा शब्द लावायचा आहे. झालं. त्याचा अर्थ होतो त्या देशाचा नागरिक. उदाहरणार्थ, भारताला जापनीजमध्ये म्हणतात इंडो. मग भारतीय व्यक्तीला काय म्हणणार? अगदी बरोबर, इंडोजीन. आहे की नाही सोपं? इथे बघा, काही देशांची नावं दिली आहेत. भारतासाठी इंडो, इंडो. अमेरिकेसाठी अमेरिका, अमेरिका. आता ह्या नावांपुढे फक्त जिन लावायचं. समजा अमेरिकेच्या नागरिकाला काय म्हणाल? बरोबर, अमेरिका जिन. सिंपल. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही वेगवेगळे शब्द शिकलो ना, ते सगळं एकत्र करून एक छोटीशी पण अगदी परफेक्ट ओळख कशी तयार करायची ते बघूया. स्वतःची ओळख करून देण्यासाठी या फक्त 4 स्टेप्स लक्षात ठेवा. सगळ्यात आधी सुरुवात करा हजिमे माशितेने. मग म्हणा वाताशी वा, तुमचं नाव दिस. आता थांबा, इथे वा आणि दिसू हे 2 नवीन शब्द आलेत. वा
हा वाक्याचा विषय काय आहे हे सांगतो आणि देसू वाक्य संपवण्यासाठी वापरतात, ज्याचा अर्थ आहे असा होतो. सो वाताशिवा तुमचं नाव देस म्हणजे मी तुमचं नाव आहे. समजलं? मग तिसरी पायरी इंदोजिंदेस म्हणजे मी भारतीय आहे. आणि शेवटी दोजो योरोशिकू म्हणून संवाद छानपैकी संपवायचा. आता आपण एक पूर्ण उदाहरण पाहूया. मी म्हणून दाखवतो, लक्ष देऊन ऐका. हाजिमे माशिते वाताशिवा सचिन देस इंदोजिन देस दोजो योरोशिकू. परत एकदा ऐका. हाजिमे माशिते वाताशिवा सचिन देस इंदोजिन देस दोजो योरोशिकू. याचा अर्थ काय झाला? तुम्हाला भेटून आनंद झाला. माझं नाव सचिन आहे. मी भारतीय आहे. तुमच्याशी चांगले संबंध ठेवण्याची इच्छा आहे. बघा किती सोपं आणि प्रभावी वाटतंय. तर मग आता तुमची पाळी. आज आपण जे शब्द आणि वाक्य शिकलो ते वापरून तुम्ही तुमची ओळख जपानीमध्ये कशी करून द्याल? जरा विचार करा आणि हो, याचा सराव नक्की करा. पुढच्या वेळी आपण भेटू तेव्हा अजून काहीतरी नवीन आणि तितकंच इंटरेस्टिंग शिकूया.